नमस्कार, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आता आचारसंहिता लागणार आहे. तर या काळामध्ये कुठल्या कामावर बंदी असते, नियम काय आहेत, लोकसभा निवडणूक 2024 याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे नवीन अपडेट टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. चला तर बघूया, आचारसंहिता काळात या कामावर बंदी असते. तर कुठल्या कामावर बंदी असते आणि नियम काय आहेत त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. चला बघूया. तर बघा, आचारसंहिता म्हणजे काय, निवडणुका जाहीर झाल्यानंतरचे नियम. तर बघा, सर्व नियम आपण जाणून घेऊया. देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. 4 जूनला मतमोजणी होईल. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी 16 मार्च लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात पार पडतील. महाराष्ट्र पहिल्या 5 टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते, जर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया झाल्यावर निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आचारसंहिता लागू होते. आता हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय असते, अशा आचारसंहितेची गरज काय, यातले नियम काय सांगतात, तर तेच जाणून घेऊयात. तर बघा, आचारसंहिता म्हणजे काय. बघा, देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता असे म्हणतात. आता निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य. एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचे उल्लंघन केले तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि करावयाच्या शिक्षेची तरतूदही आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर या आचारसंहितेच्या नियमाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. यात राजकीय पक्ष आणि उमेदवार याचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती दिली आहे. तसेच प्रचार सभा, मिरवणूक, रॅली काढण्याविषयी नियम आणि अटी दिलेल्या आहेत. मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षांचा व्यवहार कसा असावा, मतदान केंद्रावर काय करता येत नाही, काय नाही, निवडणुकांदरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका कशी असावी, अशा अनेक नियमांचा या आचारसंहितेत समावेश आहे. यातले काही मोठे आणि महत्त्वाचे नियम पाहूया. पहिला नियम म्हणजे नव्या योजना किंवा घोषणाबाबतचा मुद्दा. तर आता बघा, आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे काय नियम असतात. सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाही. सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे. कुठल्याही पक्षाला प्रचार सभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची परवानगी गरजेची असते. कुठल्याही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ या आधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही. जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे. कोणाच्याही घरावर, जमिनीवर, कोणाच्याही घराच्या परिस्थितीत भिंतीवर देखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रक असे काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे. विना परवानगीशिवाय प्रचार करण्याची अनुमती नाही. मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते. मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी, असं आचारसंहिता सांगते. मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत. प्रचार साहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये. मतदानासाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण आणि अपराध गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांना करता कामा नये. आता बघा, मतदारांना पैसे देणे, मतदारांना धमकी देऊन घाबरवणे, बोगस मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने
प्रचार करणं, प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं, याच्या जाण्या-येण्याची सोय करणं, वाहन मिळवून देणं यातला काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे. राजकीय कार्यक्रमावर लक्ष ठेवायला निवडणूक आयोग निरीक्षक नियुक्त करतात. तर बघा, आचारसंहितेची सुरुवात ही कशी झाली. आता या आचारसंहितेची सुरुवात कशी झाली तर आचारसंहितेची सुरुवात 1960 सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली. राजकीय पक्षाची सल्लामसलत करून यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली. कुठल्याही नियमाचं पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवलं. 1962 या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 1967 च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागलेत. आता निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही, पण आचारसंहितेतील काही नियम IPCच्या कलमाधारे लागू करण्यात येतात. तर बघा, अशा प्रकारे आचारसंहिता काळात या कामावर बंदी असते असे नियम लागू होतात.